मंदिर खूप पूर्वीच आहे. हा आता ज्या मूर्त्या आहेत त्या नवीन स्थापन केलेल्या आहेत. हा पूर्वीच्या मूर्त्या दुखावल्यामुळे हा त्या कोल्हापूरला पुरातन खात्यात दिल्या हम्म. आणि या नवीनच मूर्त्या स्थापन केल्या. ठीक आहे त्याच्या आधीचे पण हे अवशेष थोडे आहेत तिथे. येतो. आपण पाहू शकता की नमस्कार मित्रांनो, आज आपण मौजे माले या गावामध्ये आलेलो आहे. मौजे माले तसे पाहिले असता खूप ऐतिहासिक असे गाव आहे. या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची भेट झाली होती. आपण पाहू शकता 13 जानेवारी 1680 रोजी छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची या ठिकाणी भेट झाली होती. तर आज आपण इथं माहिती घेण्याकरता आलेलो आहे. मधुकर जाधव हे या स्थानिक आहेत त्या गावातील. तरी आपले या मंदिराविषयी थोडक्यात माहिती सांग. मंदिर खूप पूर्वीच आहे. हा आता ज्या मूर्त्या आहेत त्या नवीन स्थापन केलेल्या आहेत. हा पूर्वीच्या मूर्त्या दुखावल्यामुळे हा त्या कोल्हापूरला पुरातन खात्यात दिल्या हम्म. आणि या नवीनच मूर्त्या स्थापन केल्या. ठीक आहे त्याच्या आधीचे पण हे अवशेष थोडे आहेत तिथे. येतो. आपण पाहू शकता की थोड्या अवशेष पण आपल्याला इथं पाहायला मिळतात ही जुन्या मूर्त्यांची. परत तो खात्याने ती जमा करून घेतली का मूर्ती ती? करून घेतले. जरा मला आतली जरा माहिती द्या नाही कस कस काय. या दोन मूर्ती आहेत. हा. एक अंबाबाई आणि हा. एक भवानी हा. अशा दोन मूर्त्या स्थापन केलेल्या स्थापन केलेले आहेत. आहेत. पहिल्या पण दोनच मूर्त्या होत्या. हा ते तुटल्यामुळे देऊन या नवीन मूर्त्या त्या पद्धतीच्या स्थापन केल्या. पुरातन खात्यानंच दिल्या का गावकऱ्याने आपण हे केल्या गावाकडे आम्ही तयार केल्या? पुरातत्व विभागाने कधी नेल्या जुन्या मूर्त्या त्या? ते एक 15 ते 16 वर्ष झाली. 15-16 वर्ष होय. त्याच्या अगोदर त्या जुन्या मूर्त्या होत्या? आम्ही या नवीन केल्यानंतर त्या त्यांना दिल्या. हा हा हा. म्हणजे हे मंदिर पहिल्यापासून असंच ह्या स्वरूपात आहे का? यात काय पहिला बदल केला तुम्ही वगैरे काय? डागडोजी वगैरे डागडोजी केली. पत्रा हा, हा. वगैरे ओढून घेतला. हा 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 ते पहिला. नवीन बसवले. हा म्हणजे हे ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज इथे भेटीला आले त्यावेळी बरेच लोक म्हणजे सैन्य भरतीसाठी पण इथं बरेच हा. लोक उत्सुक होते का असं मी पण वाचलं त्या बोर्डवर. मालिकेत पण उल्लेख केलेला आहे. हा मालिकेत पण छत्रपती संभाजीराजे मालिकेत पण गावचा उल्लेख केला होता आणि त्या दरम्यान उत्सवही मोठ्या जोरात तुम्ही केला होता, ते जल्लोष केला होता. त्यासाठी घेतले. हा. त्याचा पण वाडा आहे गावात. बर गायकवाड सरकारांचा बर ती म्हणजे पडलेल्या अवस्थेत आहे. हाय काय? हा 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 हा. ठीक. म्हणजे मूळ स्थान हे आहे. हा. म्हणजे इथं या ठिकाणीच त्या जुन्या मूर्त्या होत्या. जुना फोटो आहे काय? हा जुन्या मोठ्या तुम्हाला फोटो दाखवा. हे आमचे पप्पा असेल पूजाचे. आमचे पप्पा वारले हो 5-6 महिने. हा काय नाव त्यांचं? बाळासाहेब जाधव. बाळासू जाधव हे सगळे हे पूजा अर्चा वगैरे करत होते. त्यानंतर हे मामा पण आता ते मामा ते येऊन राहिलेले आहेत. हा हा. तुम्ही हे सगळं देखभाल आणि याचं करताय? हा, यांची देखभाल. हे ब्राह्मणांच्या जागेत आहे. हा खासगी जागेत मंदिर आहे. हा 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 त्यामुळे हे जे हे करायचे होते हा. नवीन स्थापन हा, 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 ते थांबलेलं आहे. म्हणजे ट्रस्टला ते तयार नाही. ट्रस्टला तयार नाही. हा, त्यामुळे हे मंदिराचं काम थांबलेलं आहे. ट्रस्टला द्यावं असे तुमची पण इच्छा आहे स्मार्ट ट्रस्टनं. म्हणजे त्याशिवाय कसं होते हा. मोठं काम करायचं. जीर्णोद्धार करायला प्रॉब्लेम होते. बरोबर जीर्णोद्धार झाला पाहिजे. अतिशय ऐतिहासिक मंदिर आहे ते. हा, हा. ते जागेसाठी थांबलेलं आहे. हा 13 जानेवारी जोडले आम्ही गावातून एक मिरवणूक काढतो. हा. म्हणजे पालखी सोहळा असतो. पालखी सोहळा गावातून मिरवणूक झाल्यानंतर इथे येऊन हा. आरती वगैरे घेतली जाते. महाराजांची माहिती सांगितली जाते. भेटीचा वगैरे देखावा केला जातो इथे. ओके ओके. गावातले सगळे लोक येतात. उत्सवासाठी येत होतो. 13 जानेवारी उत्सव मोठ्या प्रमाणात केला जातो. ओके थँक्यू.